मुलुंड दुर्घटनेमधील मृताच्या कुटुंबियांची मुंबई महापौरांनी भेट घेतली। मुंबई महापौर रितू तावडेंनी मृताच्या कुटुंबियांची भेट घेतली। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना हाणामारी असं राऊतांनी ट्विट केलेलं आहे। अलिबाग जवळ जमीन मोजणीच्या वेळेला मालकाकडून आक्षेप घेण्यात आला, या संदर्भातला राऊतांनी ट्विट केलंय। तर माझा या घटनेशी काहीही संबंध नाही, दोन कुटुंबातील वाद सोडवण्यास गेलो होतो, राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण। मुंबईतील मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाच्या दरम्यान स्लॅब कोसळला, दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। स्लॅब कोसळल्यानं रिक्षाचा चक्काचूर। मुख्यमंत्र्यांकडून मुलुंडमधील दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। मृताच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणार, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। मुलुंडमधील दुर्घटनास्थळी आमदार मिहिर कोटेचा आणि महापौर रितू तावडेंकडून पाहणी। निष्काळजीपणामुळे दुर्घटना, दोषींवर कारवाई केली जाणार, महापौर रितू तावडेंचा इशारा। मुलुंडमधील दुर्घटना लज्जास्पद, कंत्राटदाराला सरकार ब्लॅकलिस्ट करेल असं वाटत नाही, आदित्य ठाकरेंचं ट्विट। तर MMRDA दुर्घटनेची जबाबदारी घेणार का, सपकाळांचा सवाल। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शशिकांत शिंदेंचं नो कमेंट्स। विलिनीकरणाच्या चर्चेची एवढी घाई कशासाठी, भुजबळांचा पवारांच्या राष्ट्रवादीला सवाल। तर नवीन कॅप्टन नवीन निर्णय घेतील, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रफुल्ल पटेल बोलतात, ती अमित शहा यांची भाषा। अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटलीत, संजय राऊतांचा पटेलांसह तटकरींवर निशाणा। अदृश्य शक्तींमुळे अजितदादा राष्ट्रवादीमधून बाहेर पडले, शशिकांत शिंदेंचा लेखातून दावा। तर अदृश्य शक्ती म्हणजेच भाजप, राऊतांचा थेट निशाणा। राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर भाजपसोबत होईल, राऊतांची टीका। तर उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर, नवनाथ बन यांचा पलटवार। पुण्यातील रुबी रुग्णालयामधून शरद पवारांना डिस्चार्ज, पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याची डॉक्टरांची माहिती। शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं मत, पवारांकडून मात्र वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती। राज्यसभेची निवडणूक लढवणार असं शरद पवारांनी मला आणि काँग्रेसला सांगितलं, राज्यसभेबाबत तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार, राऊतांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांसह पार्थ आणि जय पवारांची राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्यासोबत चर्चा, विलिनीकरण आणि पक्षाच्या पुढच्या वाटचाली संदर्भात चर्चा, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नव्या चेअरमन होण्याची शक्यता, 18 तारखेला सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये कारखान्याची पहिली बैठक। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं वाद, तीव्र विरोधानंतर उपमहापौरांच्या दालनामधला फोटो हटवला। टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारे योद्धे, भूमिपुत्र होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष टिपू सुलतानला पाहिलं पाहिजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटलांना 4 दिवसांची पोलीस कोठडी, महापालिका निवडणुकीतील राड्या प्रकरणी कारवाई, भिवंडीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं काही ठिकाणी दुकानं बंद करत निषेध व्यक्त।